संदीपान भुमरेंचा विजय निष्ठेचा नाही तर धनशक्तीचा आहे असं चंद्रकांत खैरे म्हणतात। 80 कोटी वाटले गेले। ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांनी हा आरोप केलाय। तर पराभव झाल्यानंतर खैरे विनाकारण आरोप करू लागलेत असं भुमरे म्हणतात। तर पैशांनी मतदार विकत घेतला जात नाही असंही भुमरेंनी प्रत्युत्तर दिले। छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरेंकडून खैरे आणि जलील यांचा पराभव झालाय। इतकं काम केल्यानंतर सुद्धा, इतकं प्रामाणिकपणे काम केल्यानंतर सुद्धा जर हे नाही, आणि दारूवाले पैसे वाटणारे किती पैसे वाटला, 80 कोटी रुपये वाटले त्याने। म्हणजे कुठे गेले इन्कम टॅक्सवाले, कुठे गेले त्या ठिकाणी पोलीसवाले, कुठे गेले त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचे लोक, कुठेच काही। अशा पद्धतीने जर होत असेल तर मनाला दुःख होतं। म्हणजे 3 दिवस 4 दिवस इथे मुख्यमंत्री रोज यायचे इथे, म्हणजे उमेदवारी घोटाळा करण्यात आलाय, काहीतरी असेल, काही बिलकुल झालं असेल काहीतरी। मी 1 नंबरवर आलोच नाही, मी 2 नंबर किंवा 3 नंबर असं चाललं माझं। हा पैशाचा विजय, धनशक्तीचा विजय, प्रामाणिकपणाचा विजय नाही, एकनिष्ठेचा विजय नाही आहे। पैसा हा वाटप करायचा काही प्रश्न येत नाही। पैशांना मतदार विकत घेतल्या जात नाही। मतदार हा प्रेमाचा भुकेलेला आहे, पैशाचा भुकेलेला नाही। आता हे खैरे, तुम्हाला सांगतो, खैरे हा विनाकारण आरोप करू राहिला। खैरेच्या आरोपाला कुठेही तथ्य नाही। काय त्यांना सल्ला काय द्याल आता तुम्ही? आता सल्ला काय द्यायचा, त्याने आता देवपूजा करावं, हरी हरी करावं, घरी बसावं आणि उभाटाला सल्ला देत राहावं, बाकीचं काय.